मतिमंद मुलांच्या पालकत्वासाठी न्यायाची मागणी, प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन सादर करत शासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विशेषतः मतिमंद मुलांचे पालकत्व अधिकृतपणे स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी यावेळी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्यात आली। दिव्यांग बांधवांनी सांगितले की जिल्ह्यात 20-20 वर्षाचे मतिमंद मुले घरीच खितपत पडून आहेत। त्यांच्या आईवडिलांना देखील त्यांची योग्य काळजी घेणे अशक्य झाले आहे। त्यामुळे पालकत्व समिती स्थापन करून ही समस्या कायमची मार्गी लावावी अशी मागणी अनेक महिन्यांपासून केली जात आहे। त्याचप्रमाणे शासनाने 200 चौरस फुटांच्या भूखंडासाठी अर्ज ऑनलाईन मागवले असले तरी अनेक दिव्यांग बांधवांकडे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा डिजिटल साक्षरता नाही। त्यामुळे हे अर्ज ऑफलाईन स्वरूपात मागवण्यात यावे अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी स्कूटी वाटपाची योजना राबवली जात आहे, मात्र जालना जिल्ह्यात अशी कोणतीही योजना अद्याप अस्तित्वात नाही। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या विकास निधीतून दिव्यांगांना स्कूटी वाटप करण्यात याव्यात, तसेच दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव ठेवण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। दिव्यांग बांधवांनी शासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी संपूर्ण जिल्ह्याभरातून तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि याला प्रशासन संपूर्ण जबाबदार राहील। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन स्वीकारताना दिव्यांग नागरिकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेण्यात आले आणि प्रकरणाचा सविस्तर तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले। आज आम्ही दिव्यांगाच्या विविध अशा मागण्या आहेत, बऱ्याच दिवसाच्या प्रलंबित पडल्यात। गेल्या 6-7 महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय। निवेदनाच्या आमच्या विशेष मागण्या अशा आहेत की मतिमंद जे मुलं आहेत, ज्यांना त्यांचा जीव तर आहे परंतु ते फक्त नावाला जिवंत आहेत। आई वडील यांच्यावरती ते बोज म्हणूनच तुम्ही समजून घ्या। गेल्या 20 वर्षाचे 22 वर्षे असे मुलं अनेक तसे पडले, परंतु त्यांच्या आई वडिलांना पालक तत्व मिळत नाही। तर आम्ही अनेक वेळेस निवेदन दिले पालक तत्व समिती स्थापन करण्यासाठी, परंतु पालक तत्व समिती स्थापन झाली नाही। त्यानंतर दिव्यांगांना 200 चौरस फूटचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन द्यावा लागतो, मग शासनाने तो ऑनलाईन करावा याच्यासाठी सुद्धा आम्ही अर्ज दिलेत। दिव्यांगांना जे जिल्हा परिषद मधून बीड मध्ये स्कूटीची वाटप झाली, परंतु जालन्यात का होत नाही? बीडचं प्रशासन वेगळं आहे का, जालन्याचं वेगळं आहे का? त्यानंतर महानगरपालिकेत 5% निधी आहे, तो कोणाला वाटप झाला हाच माहित होत नाही। महानगरपालिकेचा 5% निधी सुद्धा वाटप झाला पाहिजे, तो सुद्धा रितसर प्रमाणे। त्यानंतर दिव्यांगांना स्वतंत्र घरकुल दिलं पाहिजे आणि ज्या दिव्यांगांना घरकुल मिळालंय त्यांना त्यांना रेती उपलब्ध झाली पाहिजे। फक्त नावाला तुम्ही रेती उपलब्ध करून देता म्हणून प्रशासनाने घोषणा केली, पण रेती उपलब्ध झाली नाही। आणि अजून आमच्या आमदार फंडातील जे निधी आमचा बाकी आहे, सगळे आमदार आहेत, अर्जुनभाऊ खोतकर असतील, नारायण कुचे साहेब असतील, बबनराव लोणीकर साहेब असतील, रावसाहेब दानवे साहेब असतील, जेवढे भी आमदार आहेत जालना जिल्ह्यातले या सर्व आमदारांनी, एकमतदार असतील या सर्व आमदारांनी 5% निधीमधून सर्व दिव्यांगांना स्कूटीची वाटप करावी या आमच्या मागण्या आहेत। जर हे त्यांनी केलं नाही तर येणाऱ्या 15 तारखेला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही कलेक्टर ऑफिसला तीव्र आंदोलन करणार आहोत। माझं नाव मोहन शेषराव मुंडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जालना जिल्हा अध्यक्ष।